विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी तुम्ही 12वी बोर्डाची परीक्षा देत आहे, तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण अनेक मुलांना प्रश्न पडलेला असतो की सर इयत्ता 12वीमध्ये किती मार्क मिळाल्यावरती मी पास होईल. आता हा प्रश्न काही तसा एवढा कॉम्प्लिकेटेड नाही आहे, तरी पण या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक 12वी बोर्डची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला माहिती असायला हवं. कारण याच्यातून आपल्याला कॉन्फिडन्स येतो की परीक्षा किती सोपी असते आणि किती सहजपणे तुम्ही ह्या बोर्डाच्या परीक्षा पास होऊ शकतात. त्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. चला तर मग सुरू करूयात. मित्रांनो, पहा, किती विषयात आणि किती मार्क पडले की तुम्ही पास होतात, हा प्रश्न नेहमी आपल्या समोर येतो. म्हणून सर मी पास होऊ शकतो का, असाही काहींचा प्रश्न आहे. किती मार्क मिळाल्यावर पास होईल हा तर आहेच आहे, पण मी पास होऊ शकतो का, ही जी मनामध्ये भीती आहे ना, हीच भीती आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कमी करायची आहे आणि चांगल्या पद्धतीने ह्या बोर्ड परीक्षांना सामोरे जायचे. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला समजून घ्यावं लागेल की कोणताही विषय घ्या तुमचा. समजा मराठी घेतला मी इथं, तर त्या विषयात तुम्ही केव्हा पास होणार, जेव्हा तुम्हाला त्या विषयात 35 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळतील, तर तुम्ही त्या विषयात पास होणार. मग हा फक्त मराठी विषय नाही, तर तुम्हाला जेवढ्या विषयांची परीक्षा द्यावी लागणार आहे त्या प्रत्येक विषयामध्ये 35 आणि 35पेक्षा जास्त गुण मिळायला हवेत. अगदी बरोबर की नाही. मग बोर्डाला एकूण किती विषय असतात, तर प्रत्येक विद्यार्थ्याला कमीत कमी 6 विषय असणार आहेत. मी इथं उदाहरण म्हणून 6 विषयांची नावं घेतलेली आहेत. तर या 6 विषयांमध्ये जर तुम्हाला 35 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क पडले तर तुम्ही पास होणार. मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, किती मार्क मिळाल्यावर तुम्ही पास होणार, तर 35 आणि 35पेक्षा जास्त मार्क मिळाल्यावरती पास होणार. हा बोर्डाचाही नियम आहे, सगळीकडं माहिती असलेला जनरल नियम आहे. आत्तापर्यंत आपण प्रत्येक इयत्तेत हे मार्क पाडूनच पुढं आलेलो आहोत, पास होत आलेलो आहोत, म्हणजे सर्वांना ही गोष्ट माहितीच आहे. पण बोर्डाला या मार्कांच्या व्यतिरिक्तही काही वेळेस मार्क कमी पडले तरी तुम्ही पास होतात. तर ते कसं होत आहेत हेही आपल्याला माहिती असायला हवं. तर पहा, कोणत्याही विषयात जर पास व्हायचं असेल तर तुम्हाला 100% पास होण्यासाठी 35 मार्क आणि त्याच्यापेक्षा जास्त मार्कांची गरज आहे. हा एक रूल आहे. परंतु बोर्डाच्या परीक्षेला शासन किंवा शिक्षण विभाग किंवा आपण बोर्ड म्हणूयात, हे तुम्हाला ग्रेस मार्क म्हणजे सवलतीचे गुण देऊन पास करण्याचं काम करतं. म्हणजे एखाद्या विषयात 35पेक्षाही कमी मार्क असतील तरी देखील तुम्ही पास होऊ शकता बोर्डाला. मग याचे काय रूल आहेत, काय नियम आहेत, हे किती मार्क कमी असल्यावरती तुम्ही पास होऊ शकता, त्याही गोष्टींचा अभ्यास केला तर मिनिमम आपल्याला काही विषयांना त्या गुणांपर्यंत तरी पोचता यायला हवं. तर या ग्रेस मार्कांमुळे आपल्याला आनंदाची बातमी आहे की तुम्हाला 35पेक्षाही कमी मार्कात पास होता येऊ शकतं. मग याचे रूल काय आहेत, तर याचा रूल सांगतो की एखाद्या विद्यार्थ्याला कोणत्याही 3 विषयात 35पेक्षा जास्त मार्क आहेत तर ते 3ही विषय तो पास असणार आहे. आता प्रश्न राहिला उरलेल्या 3 विषयांचा. हे सगळे विषय मी इथं घेतलेले विषय हे उदाहरण म्हणून आहेत, त्यांची नावं पाहू नका, विषय किती आहेत एवढेच लक्षात घ्यायचं. समजा ह्या 3 विषयात एक विद्यार्थी पास आहे, 35पेक्षा जास्त गुण आहेत, पण उरलेल्या विषयांना त्याला 35पेक्षा कमी मार्क आहेत, तर हा विद्यार्थी कसा पास होईल. उदाहरण घेतलं आपण इंग्रजी विषयात त्याला 30च गुण पडले. पॉलिटिक्स एक विषय आहे, त्याच्यातही त्याला 30 गुण आहेत आणि तिसराही विषय आहे, त्यालाही 30 गुण आहेत. मग कोणतेही राहिलेले 3 विषय त्याच्यात 30च मार्क पडले तर प्रत्येक विषयाला त्याला 5-5 मार्क कमी आहेत. तर बोर्ड सांगतं की इथं
कमी पडलेले 5 मार्क आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहोत. त्याला सवलतीचे गुण म्हणतात, ग्रेस मार्क म्हणतात. आणि हे गुण देऊन तुम्हाला त्या विषयांना 35 मार्क मिळतील आणि तुम्ही त्याही विषयात पास व्हाल असे सवलतीचे 15 गुण बोर्डाकडून दिले जातात. म्हणजे तुम्हाला 15पर्यंत कमी मार्क पडले तरी देखील ते फुकटचे मार्क, त्याला ना कुठं तुम्हाला काही करण्याची गरज आहे, ना खेळांमध्ये भाग घेण्याची गरज. असे ग्रेस मार्क खेळांचे याचे त्याचे वाढतात, तर इथं काहीच करण्याची गरज नाही, तुम्हाला डायरेक्टच हे फ्रीमध्ये गुण मिळतात. तर यासाठी बोर्डाचा नियम आहे, आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त 15च मार्क हे फ्रीमध्ये देऊ. किती विषयांना देणार? तर बोर्ड म्हणते 3 विषयांना आम्ही ते डिवाईड करून देणार. अर्थ समजून घ्या. डिवाईड म्हणजे 15 मार्क आहेत ना, ते त्या 3 विषयांना विभागून दिले जातील. आता इथं 5-5ची गरज होती म्हणून 5-5 दिले. समजा एखाद्या विषयात राज्यशास्त्रामध्ये त्याला 32 मार्क पडलेले असते, तर पास व्हायला अजून 3च मार्काची गरज असते, तर इथं 15 नाही देणार. तर एका विषयाला 3च मार्कांची गरज आहे, तर 3च मिळतील. मग अशा वेळेस 2 विषयांचे 5-5 मिळून 10 आणि ह्या विषयाचे 13च मार्काचा ग्रेस मिळेल. गरज असेल तेवढेच मार्क मिळतात ग्रेसचे. 35 करण्यापुरतेच मार्क देतात. 35पेक्षा जास्त मार्क होऊ दिले जात नाही त्या विषयाला. ग्रेस 35वर घेऊन जाण्यासाठीचा आहे. मग 35ला किती कमी आहेत तेवढे दिले जातील. असे 3 विषयांना मिळतील, तर 3 विषयांना ते 5-5 समानमध्ये डिवाईड होऊन जातील. समजलं असेल. आता याच्याही व्यतिरिक्त काही कंडिशन वेगळी असू शकते. समजा एक विद्यार्थी 4 विषयांमध्ये पास झालेला आहे, उरलेले 2 विषय त्याच्या 35पेक्षा कमी गुणांचे. मग यामध्ये प्रामुख्याने इंग्रजीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना असतो. ह्या विषयात 30पर्यंत तो गेलाच नाही. आपण म्हणत होतो 5-5 एका विषयाला मिळतील, पण आता इथं तर आपल्याला 10 गुण कमी मिळत आहेत. आणि दुसऱ्या विषयाला ती 8 मागाची पूर्ण झाली 30 गुणांची, म्हणजे इथं 5 गुण मिळू शकतात, 35 होऊ शकतात. पण इकडं मात्र आता एकाच विषयाला 10 मार्कांची गरज आहे. मग बोर्ड विचार करतं की आपण किती गुण देणार होतो? 15 गुण देणार होतो. मग एका विषयाला 10 गुण आहेत कमी, तर हे 10 गुण आपण या इंग्रजीला दिले आणि 5 गुण अर्थशास्त्राला दिले, तर झाले किती? इथं 10 आणि हे 5 मिळून होतील 15. मग 15 मार्क तर बोर्ड देणार होतं फ्रीमध्ये. मग असे जर 15 मार्क मिळाले तर इथं हे 2 विषय देखील 35 होऊन पास होतील. मग असं देता येतं का? हो, असंही देता येतं. बोर्डाने तोही नियम सांगितला की एका विषयाला किती गुण आम्ही जास्तीत जास्त देणार, तर 10पर्यंत आम्ही गुण एका विषयाला देऊ. मग याच्याही पुढे जाऊन काही विद्यार्थी कसे असतील, सगळ्या विषयात पास आणि इंग्रजीला मात्र त्याला 15 मार्क कमी पडतात. मग बोर्डाने सांगितले 15 मार्क देणार, मग द्या सगळे इंग्रजीलाच मार्क द्या 15च्या 15. असं होत नाही, हा नियम नाही. हा महत्त्वाचा गोष्ट लक्षात घ्या. एका विषयाला जास्तीत जास्त 10, जास्तीत जास्त 3 विषयांना आणि जास्तीत जास्त 15 मार्क, अशा 3 नियम ह्या ठिकाणी प्रामुख्याने विचारात घेतले जातात आणि त्यानुसार हे मार्क मिळतात. म्हणजे तुम्हाला इंग्रजीत पार 25 मार्क जरी पडले तोंडी आणि 80 मार्काच्या परीक्षांची मिळून, तरी 10 मार्काचा ग्रेस मिळू शकतो. फक्त आणखी एक नियम महत्त्वाचा. काय नियम आहे? हे जे गुण तुम्हाला दिले जातील ते फक्त आणि फक्त प्रथम वेळेस बोर्ड परीक्षा देत असतानाच दिले जातात. जर तुम्ही नापास झाला, परत परीक्षेला बसला, त्यावेळेस असे ग्रेस कुठलेही मार्क कोणत्याही विषयाला दिले जात नाहीत. प्रथमच तुम्ही बसलेला असाल आणि त्या पहिल्या अटेम्प्टमध्येच तुम्हाला हे गुण दिले जातात. हा एक नियम ह्या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे. तर अशा प्रकारे 35पेक्षाही कमी गुणांमध्ये तुम्ही बोर्ड परीक्षा पास होऊ शकतायत. काही विद्यार्थ्यांना काही विषय फार अवघड जात असेल, इंग्रजीसारखा असेल, किंवा तुम्ही सायन्समध्ये गेलं तर सायन्समधली कंडिशन त्या विषयांची, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, यांची अजूनही अवघडच आहे. तर अशा विषयांना देखील हे ग्रेस मार्क मिळून ते सायन्सचे विद्यार्थीही पास होऊ शकतात. त्यामुळं
विद्यार्थ्यांनी फार घाबरून जाण्याची गरज नाही. अवघड विषयांनाही त्यांना ग्रेसची मदत होते आणि ते विद्यार्थी पास होतात. पण तुम्हाला मिनिमम ग्रेस मार्कांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आता यामध्ये इंटरनलचे जे काही मार्क असतील ते आणि बोर्डाचे मार्क असे मिळून दोघांचेही ग्रेसिंग मार्कांपर्यंत जाणं गरजेचं आहे. असंही नाही की तोंडीचेच जायला हवेत किंवा 80चेच मार्क तिथपर्यंत पाहिजे, तोही काही नियम नाही. दोघांचे मिळून त्या मार्कांपर्यंत पोहोचा आणि उरलेले मार्क ग्रेसने मिळून तुम्ही त्या विषयात पास होऊ शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो अतिशय महत्त्वाचा भाग आहे हा. जर तुम्ही समजून घेतला तर मग तुम्हाला कळेल की कुठल्याही विषय कितीही अवघड असला तरी तुम्ही सहज बोर्डाच्या परीक्षेमध्ये पास होऊ शकता. आपण या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि बोर्ड परीक्षेच्या तयारी लागा. अतिशय कमी दिवस म्हणूयात किंवा फार कमी दिवस ह्या परीक्षेसाठी राहिलेले आहेत. आपण सर्वांनी तयारीला जर आता सुरुवात केली तर तुम्हाला ह्या ग्रेस मार्कांचीही गरज पडणार नाही. आपण साध्या सोप्या सरळ साध्या भाषेत हे विषय समजून घेऊयात आणि बोर्ड परीक्षेची चांगली तयारी करून चांगले मार्क मिळूयात. चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.